नमस्कार मंडळी, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत एक नवीन बाहीची डिझाइन। तर बाहीची उंची जी आहे ती मी 6.5 घेतलेली आहे आणि जी रुंदी आहे ती पूर्णपणे 8 घेतलेली आहे। आता इथं बाहीला आपल्याला डिझाइन करायची आहे। तर मी काय करणार आहे, वरून 3 इंच अंतर घेतलेले आहे आणि खाली जे आहे ते 1 ते 1.5 इंच आकाराचं अंतर घेतलेलं आहे आणि 2 इंचाचा मी वरूनही चौकोन काढून घेणार आहे आणि खालूनही चौकोन काढून घेणार आहे। आता वरून आपल्याला काय करायचं आहे, बाहीला जो आहे तो आतल्या साईडने पाकळीचा शेप द्यायचा आहे आणि खालतीही पाकळीचा शेप द्यायचा आहे, मात्र उलट्या पाकळीचा शेप द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे देत आहे ते। आता हा भाग जो आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे। संपूर्ण भाग दोन्ही कट करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित। आणि नंतर हा जो भाग आहे तो आपल्याला अस्तरवरती मांडून आपल्याला वरच्या साईडने खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित असा पाकळीचा आकार येईल अशी टिप मारून घ्यायची आहे आणि खालूनही आडवी पट्टीला टिप मारायची आहे। संपूर्ण टिप मारून झाल्यानंतर खालचा जो पाकळीचा आकार आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि बाही पलटी मारून घ्यायची आहे। आता मी वरच्या साईडला आकारात टिप मारत आहे। दोन्ही साईडला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे। आता वरच्या साईडला मी पलटी मारणार नाही, कारण की मी त्याच्यावरती लेस लावून घेणार आहे नंतर। अशा प्रकारे टिप मारल्यानंतर जो एक्स्ट्राचा आतला पार्ट आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे। व्यवस्थित असे पाकळीचे टोक यायला हवे अशा प्रकारे आपण नीट कट करणार आहोत। संपूर्ण आपला बाहीचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक कापड घ्यायचं आहे चौकोनी आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। ह्या प्लेट्स मधोमधही मारायच्या आहेत आणि मधोमध मारून घ्यायच्या आहेत। आता ह्या प्लेट्सचा जो आकार आहे तो आपल्याला बाहीच्या मधोमध ठेवायचा आहे, जेणेकरून आपला साडीचा कलर जो आहे तो जांभळ्या कलरचा आहे तो आपल्याला व्यवस्थित असं याच्यात कॉम्बिनेशन कलर म्हणून वापरायचा आहे। आता खालच्या त्रिकोणी शेपला मी पूर्णपणे टिप मारून घेत आहे। तसेच आपल्याला वरच्या साईडला ही टिप मारून घ्यायची आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम येत आहेत ब्लाऊज शिवण्यात ते कमेंट्समध्ये टाका, जेणेकरून मी त्याच्यावरती नवनवीन व्हिडिओ बनवेल। आता आपण वरच्या साईडला ही व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट करून काढणार आहोत। अशा प्रकारे साडीचा कलर आपण बाहीला जोडून घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, याच्यावरती खालच्या साईडने मी लेस लावून घेणार आहे, जेणेकरून बाहीची डिझाइन खूप छान दिसेल। आपल्याला व्यवस्थित अशी खालच्या साईडने व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे आणि वरचा जो पाकळीचा आकार आहे त्याच्यावरतीही आपण छोट्या प्रकारची लेस लावून घेणार आहोत। संपूर्ण बाहीची लेस लावून झाल्यानंतर आता दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये जे अंतर आहे त्याच्यावरती आपल्याला गोल बटन किंवा आपल्याला आवडीचे तुम्हाला जे बटन आवडेल डिझाईनचे ते तुम्ही बसवू शकता व आपल्या बाहीची डिझाइन तयार करू शकता। तुम्ही ही नक्की ट्राय करा। मी पण अशा प्रकारचे